मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आम्ही निघालो आहे आडिवरे पावस त्या साईडला, राजापूर साईडला. तर गाडी आले, काल प्रवीणची गाडी गेली तीच गाडी आज आहे. तर आता सगळे तयार झाले, थोडासा उशीर झाला आहे. तर बघूया, चला निघू फटाफट. जे लवकर करता येईल ते आपण कॅप्चर करू. त्याआधी तुम्हाला दाखवतो फणस केवढा मोठा आहे. बघा हा केवढा आहे, हा केवढा आहे. 2 फुटाचा फणस आहे. 1 फूट रुंद आहे, 1 फुटाचे असं रुंद आहे. हां मी बघेन नेला तर दिसेल. तर सगळे बसलेत गाडीत. हे दिसतील 2 जण. सोएंगे पीछे बिठाएंगे. आज सेल्फी हे गेल पप्पा बसले तिथे. चला निघूया फटाफट. बाहेर बॅगेत टाक भाजी. अरे बापरे, आज ही साईड काय तुला आता साईड चेंज दिली ना. म्हणजे तू आता गणपती बाप्पा. मित्रांनो आमचा पहिला स्पॉट आहे आजचा केडशीतलं महालक्ष्मी मंदिर. हे सुंदर महालक्ष्मी मंदिर. आपण 2दा आलो इथे आणि हे 3ऱ्यांदा आहे. एकदा रात्री आलो होतो आणि त्याच्यानंतर थोडंसं संध्याकाळच्या वेळेस आलो होतो. आणि आता हे आपण आलो आहे सकाळच्या वेळेस. सकाळी म्हणजे 11, 11:30, 11 वाजता. तर चला दर्शन करूया मस्तपैकी. मस्त मंदिर आहे. जय माता दी. हां मित्रांनो मी आत्ता पोमेंडीत आलो. काचर घाटी म्हणून जे गाव आहे तिथे महालक्ष्मी मंदिरात पहिल्यांदा आलो. गेल्या टायमाला यायला निघालेलो, खाली आलो आणि रस्त्याचं काम झालं होतं म्हणून परत जावं लागलं. तर आत्ता आलं. सुंदर निसर्गामध्ये असं निसर्गाने नटलेलं मंदिर आहे. बघूया. आणि या मंदिराचा इतिहास पण खूप सुंदर आहे. तुला माहिती भेटते का बघू. तर तुम्हाला सांगतो जर माहिती मला मिळाली तर. पाहायला मिळेल तुम्हाला सुंदर असं मंदिर. सगळे बांधकाम आत्ता नवीन झालेले दिसत. मी व्हिडिओ पाहिला होता तेव्हा फक्त मंदिर तेवढंच दिसायला मिळत होतं. हे रोमीर तिकडून एंट्री आहे. मंदिरासमोर दिसतील दीपमाळा आणि तुळस. आणि मंदिराचा प्रवेशद्वार. देवळात जाऊया आपण आता. जय माता दी. इथं सुंदर असं बांधकाम मंदिराचं.
दिसेल किती सुंदर बांधकाम केलेलं आहे ते. अरे थांबा फोटो काढूया. होय हा इथे इथे उभं राहून काढलं. तर आमचं दर्शन झालंय. आता मी निघतोय टेंब्यात स्वामींच्या मठात चाललोय. आणि दिसेल तुम्हाला इकडे मस्त हिरवी कार आमराई आहे इकडे पूर्ण. जय माता महालक्ष्मी माते की जय, महाकाली माते की जय, वाक्रंबरी देवी की जय. वा केवढं मोठं झाड आहे देवळाच्या गेटच्या समोर. आणि फक्त एकच झाड नाही आहे, वेगवेगळ्या झाडांचा बंच आहे. चला सगळे आता गाडीत बसलेत. स्वामी समर्थ महाराज मठ टेंबे रत्नागिरी. चलो पण आता दर्शनाला जाऊया मठात. आपल्याला पण घ्या ना एक दोन घ्या. 50चे 50चे. मित्रांनो टेंब्यात आता सुंदरसा मठ तयार केला आहे. रत्नागिरी टेंब्यामध्ये स्वामींचा सुंदरसा मठ तयार झाला गेल्या वर्षीपासून. पण आता तिथेच चालू आहे दर्शनाला. बाहेर 8 ते 12 वेळ दिला आणि 4 ते 8 संध्याकाळी. त्यामुळे आम्ही थोडं कन्फ्यूज होतो. मग तिथे एक दुकान होतं, तिथे विचारलं होतं मठ चालू आहे. मग आता आपण दर्शनाला चालू आहे. चला दर्शन घेऊया स्वामींचं. थोडा वेळ बसू आणि मग निघू. इधर इधर दाखवतो तुम्हाला मठ आलाय समोर. स्वामींचा मठ. मस्त पाय धुवून जाऊया मठामध्ये. पाणी गरम झालंय. श्री स्वामी समर्थ. मठाच्या समोर दिसेल तुम्हाला तुळशी वृंदावन आणि आपल्याला स्वामींची मूर्ती पाहायला मिळेल. चला दर्शन करूया आणि नंतर मग व्हिडिओ शूट करू. काय म्हणताय? अच्छा त्याच्या आत नाही, त्या आत गेलं चालेल ना. अच्छा तुम्हाला पाहायला मिळेल मठाच्या भोवताली केलेलं आहे सुंदर असं गार्डनिंग. बगीचा सुंदरसा सजवलेला आहे. मठ आहे स्वामींचं आणि दिशेला सुंदर असं गार्डन. इकडं अजून काम चालू आहे गार्डनिंगचं.
मस्त असा डोंगर भाग आहे इकडे. तर नैवेद्य खायला मिळालं इकडे. सगळे बसले तिथे खायला. किरण निमिष आणि पलाश तिकडे आहेत. हे काय नैवेद्य. तर स्वामींच्या मठामध्ये दर्शन झालं. सुंदर दर्शन झालं. सुंदर शांत आणि निसर्गरम्य असा मठ आहे रत्नागिरी टेंब्यामध्ये. आणि दर्शन करून आम्ही आत्ता निघालोय. पण त्याआधी आम्हाला मस्तपैकी स्वामींच्या कृपेने नैवेद्य खायला मिळाला. थोडा का खायला मिळाला पण मन तृप्त झालं. इकडे रस्त्याला लागूनच आहे मठ. श्री साम रवळनाथ सोमेश्वर मंदिर हे आपण आता टेंब्यातून आलोय. ते ठिकाण कुठलं ते प्रवीणला विचारतो मी सांगतो तुम्हाला. बघा, बराडी देवी, विठलाई देवी, रवळनाथ सोमेश्वर आणि ग्राम पाळेश्वर देवस्थान आहे. सुंदर सुंदर. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. 500 वर्ष जुनं मंदिर आहे. 500 वर्ष. 1687 मध्ये बनले. जय माता दी, जय माता दी. मित्रांनो, वरची छापराची सिलिंग बघा का मस्त आहे. कार्विंग केलेली आणि पिलर्स, सुंदर असे पिलर आहेत तिथे. माहिती पडेल तुम्हाला केवढं जुनं आहे ते याच्यावरूनच. कार्विंग केलेली आहे. सुंदर कोरीव काम केलेलं आहे. हे सगळं लाकडाचं आहे. हर हर महादेव. हे 500 वर्ष जुनं ना. अजून हे सगळं लाकडाचंच आहे. बँक वरचे छप्पर बघा. सगळं सगळं म्हणून ते एवढं टिकलंय. म्हणून ते राहिले. म्हणून आमचं पण मंदिर ना 100 वर्ष बघायची गरज नाही. हे डिझाईनचं मंदिर पण शेजारी असलेल्या विठलाई देवी आणि देव रवळनाथ यांच्या दर्शनाला आलोय. पूर्णा देवी, गणपती बाप्पा पण आहे तिथे. भगवान की जय. हर हर महादेव. तटबंदी पाहायला मिळेल तुम्हाला इथे. दगडाची, चिऱ्यांची, जुन्या प्रकारात बांधलेली. आणि हे सुंदर असं मंदिर. मित्रांनो, पाहायला मिळेल मंदिराचं पूर्ण असा सुंदर असं दृश्य. वर गे, अजून वर पकड. काका मला पण करायचंय. नाही तुटणार.
हे किरण तो हा अरे 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 जरा वर जा वर ए थांब अजून वर घे अरे अजून वर पकड तुझ्या वजनाने खाली येते ती तुझ्या वजनाने खाली येते हा अजून वर पकडते वर पकड अजून वर तू वर पकड बोलतो तर बस बस काय आणि हा हा आणि सोडू नकोच सगळं जरा पण वापिस इधर रुक ये पकड जरा व्हिडिओ काढ तुम्ही काढताय मी जातो ना काय दाबू हे बघ असं राहायला पाहिजे पण करू शकतो त्याच्यामुळे मग आपले पाय खाली येतात पाय वर घ्यायचो. ते त्याच्या पायाला माती लाव मातीला अरे नाही जमता तिकडच्या मातीमध्ये किंवा तिथे लाव तिथली बारीक माती लाव दगड नको लाव माती लाव हा ये चला येता गाडी 2 मिनिटं चल किरण लवकर मित्रांनो मी आत्ता दुपारी भूक लागली म्हणून हॉटेल मिथालीमध्ये जेवायला आलं विशाल मागे तर आता आपण इथे जेवूया आणि इथून पावसला आधी न जाता आडिवरेला जाऊ आणि मग रिटर्न येताना कणकादित्य मंदिर देवगडी बीच आणि कोलप मंदिर आणि पावस करून मग रत्नागिरी किल्ल्यात येऊ. मी आता आडिवरेला पोचलेलो महाकाली मंदिरात चलो गणपती बाप्पा नाही फोटो तर काढला जय माता दी जय माता दी जय माता दी महाकाली माते मित्रांनो मी आत्ता आडिवरे महाकाली मंदिरात दर्शन घेतलंय आणि आता आम्ही निघालोय नगरेश्वर मंदिरात श्री नगरेश्वर 2-3 वेळा आले तेव्हा नागेश्वर करत होतो मी आत्ता स्पष्टपणे वाचले नगरेश्वर महादेव मंदिर हे मंदिर पण त्यांचंच आहे नगरेश्वर महादेव मंदिर
गणपती बाप्पा मोरया. आतमध्ये जे वारूळ आहे कसं म्हणजे जुनं आहे की कसं आहे? आतमध्ये जे वारूळ आहे ना ते जुनं आहे कसं आहे? खूप जुनं आहे. अच्छा. मंदिर बांधलं तिथपासून आहे झालेलं. आपणच म्हणजे ते झाले तयार. जीर्णोद्धाराची पाठी आहे तिथे. हा. आता गावामध्ये हा. 2-5 मिनिटं देवाजवळ बसतात नाही जातात. म्हणजे दिसतात आपल्याला असे माणसाला असे. असं मी पुष्कळ वेळा तुम्ही बघितलं. बघितले? हा. खूप वेळा पाहिलंय. बाकी असं मंदिराच्या बाहेर वगैरे नाही नाही आज तिथेच. तिथेच स्थान आहे हा. त्यांचं. किती आहे? एकच बाजू काढलाय. एकच असतं. त्यांचं स्थान तिथे. आता दर्शन करून सगळे आलेत, येत आहेत एक एक करून. आडिवऱ्याला आपलं दर्शन झालेलं आहे मस्त सुंदर असं. आता इथून जायचं आपल्याला. कुठे जायचं बाबू आता इथून? कनका आदित्य मंदिर. एकदम स्पष्ट बोलला रे तू बाबू. कनका आदित्य मंदिराला जायचंय. आता कनका आदित्य मंदिराच्या तिकडं चालत चाललोय. गाडी थोडीशी हिट झालाय त्याच्यामुळे गाडी थांबले आहे. आम्ही उतरून चालत चाललोय कारण 500 मीटरवरतीच मंदिर आहे. तर आम्ही तिघं आहेत, बाकीचे गेले हळूहळू पुढे. चला मित्रांनो, कनका आदित्य मंदिर केशेळी आम्ही पोचलेलो आहे आता. तिच्याकडे असं सुंदर मंदिर. आपण खूप वेळा आलो इथे. मी, श्वेता आणि रोमी तर आलोय. बाकी सगळ्यांसाठी नवीन आहे स्पॉट देऊळ. चला चला लवकर. जॉब कर रहे हैं. श्री हरि विष्णु भगवान की जय. सुंदर असा कशेळी बीच. कसला कुठला बीच आहे? कशेळी बीच नाही, देवगळी बीच नाव आहे. देवगडी बीच. देवगळी बीच. आपण कशेळी बीच असं हे नाम देऊ शकतो आपण. आपण ऑलरेडी नाव दिलेलं आहे. तिकडे गुहा आहे दिसते तिथे. देवाचं घर म्हणून त्याला देवगळी बीच म्हणतात. आपण ज्या मंदिरात आता गेलो ना ती मूर्ती तिथे ठेवली होती. चल दिखा आहे उधर से चल. चलो चल.
कमळी काकी नाही दिसत आहे. लवकर फिरतो आम्ही पण लवकर फिरतो. बाबू बात मागे हा ब्लॉग मी आता इथे संपवतोय आणि आजचा ब्लॉग व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट करा. माझ्या चॅनलवर नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. बेल ऐकून दाबायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. तर हा व्हिडिओ मी आता इथे संपवताना भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची दादा घेतो. बाय बाय.